हे बघा ताईंनो, तर आधीच्या शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलंच असेल की वंशूचं जावळ काढायचं चालू होतं. तर जावळ काढताना खूप रडला तो, पण पर्याय नव्हता, कारण की ते दादा बोललाच होता की त्याला रडू द्या, नाही तर तो नंतर काढू देणार नाही. नंतर मग खूप केस झाले. आम्ही घरून पाणी पण नव्हतं आणलेलं असं घरा, मग तिथं कोणी नाही आहे आपलं की त्यांच्याकडून आपण पाणी आणणार, त्याला गरम पाण्याने आंघोळ घालणार. तसंच हातपाय धुतले आम्ही त्याच्या थंड पाण्यानेच, विहिरीतून पाणी काढलं आणि त्याच्यानेच धुतले. आणि नंतर आत्याबाईने त्याचा ड्रेस आणलेला होता, त्याला तो ड्रेस घातला. आणि हे बघा, हे असं वाहता सगळं, ह्याला खेळणं पाळणं सगळंच म्हणता. असं त्या वस्तू घ्यायच्या असत्या. अशी टोपली होती, टोपलीमध्ये बरंचसं सामान होतं ते देवाचं आसरांचं. आणि मग तिथंच आसरा होत्या, त्या आसरांना मग मी म्हणजे नैवेद्य द्यायचा होता, तो पुरणाचा आणलेला घरून, तो नैवेद्य ठेवला. नंतरून मग त्यांना हळदी कुंकू वाहिलं. परत तो खेळणा पाळणा जो होता ना, तो पण ठेवला. आणि नैवेद्य ठेवताना प्रेमचं लगेच चालू झालं भजी वगैरे खायचं त्यातलं. आता लहान लेकरू त्याला तरी काय म्हणणार आपण. मंत्रून ते वाहिले. आणि जे बाकीच्या डब्यात दिसत आहे ना ताईंनो, ते आईचे होते, कारण की आईच्या पण आसरा त्याच माझ्या आहे. आणि म्हसोबा असतो, म्हसोबाला अंडा वगैरे ठेवतात, ते आणलं होतं. आणि प्रेमने असं फर्स्ट टाईम त्याला हात लावला आहे बरं का, कारण की आम्ही घरात बिलकुल आणत नाही हे सगळं असं काही, पण देवाला द्यायचं होतं म्हणून ते तिथे घेतलं आम्ही. आणि हे सगळं ठेवून झालं. आणि नंतरून मग मला आठवलं की कैऱ्या आणलेल्या होत्या, कैऱ्या पण व्हायच्या असतात. नवीन फळ जेव्हा येतं तेव्हा ते देवाला व्हायचं आणि मगच आपण खायचं, असं आहे त्या आसरांचं. मग मी पण त्या कैऱ्या वाहून घेतल्या. आणि नंतर आईच्या सगळं आई नंतर करणार होती, मग मी ते ठेवलं. नंतर वंशूचं जे जावळ आम्ही काढलं होतं, जे ताईंनी झेललं होतं त्यांच्या पदरामध्ये, तर मग ते सगळं घेतलं आणि ते देवाला वाहिलं. ते वाहिलं. आणि नंतरून मग ना एकदम असं म्हणजे असं पेपर वगैरे ठेवला. तिथं खूप असं ऊन होतं, परत काटे वगैरे दिसत आहे खाली. तसंच थोडंफार घेतलं मी, जशी पूजा करता येईल तशी केली. आणि नंतरून मग वंशूला आणलं, प्रेमला पण आणलं आणि त्यांचं तिथे दर्शन करायला लावलं त्यांना. नंतर नारळ तर काय फोडायचं नव्हतं, आई बोलली की आज नारळ फोडायचं नाही आहे, डायरेक्ट व्हायचा. तिकडून ताई त्याला घेऊन आल्या, कारण की सावलीत थांबलेले होते, त्याचं ते टक्कल झालं आहे आता, त्यामुळे मग ऊन लागल, त्यामुळे त्याला वेळेवर आणलं. आणि त्याला नवीन नवीन दिसत होतं आणि त्यामुळे तो खूप रडत होता. नंतर त्याला मी घेतलं, त्याला तसंच ठेवलं आणि त्याचं पण दर्शन करून घेतलं, दर्शन केलं. आणि असं म्हणतात जावळ काढल्या का त्या दिवशी तिथंच मुक्कामी राहायचं असतं. पण आता आपलं कोणी राहिलंच नाही तिथं, तर राहायचा पण प्रश्न येत नाही. राहणार तर कोणाच्या घरी राहणार ना, आपले आजी आजोबा सगळे गेले आपल्याला सोडून, आता जाऊ द्या असं जाते. ही बघा, ही रेड कलर साडी मला ताईंनी आणली होती आणि मी पिंक कलरची त्यांच्यासाठी घेतलेली होती. त्यांना पण आवडली साडी आणि मलाही त्यांची आवडली. आणि उपवास धरलेला होता. आणि मग प्रेमसाठी इडली सांबार आणली होती, त्याने काही खाल्लं नाही. मग आम्ही दोघंच भिडलो ते खायला. नांदगावमध्ये आलो आणि ताईंचं चालू झालं की रस वगैरे पिऊन जा, तुम्हाला जर घरी यायचं नाही आहे तर. मग आम्ही रस प्यायला थांबलो तिथं. आणि रस एकदम भारी होता बरं का ताईंनो. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तुम्हाला माझे शॉर्ट्स कसे वाटताय नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.